आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायकवाड रिपोर्ट जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये 33% मराठा आहेत, बी ग्रेड मध्ये 29% आहे, सी ग्रेड मध्ये 38% आहे, डी ग्रेड मध्ये 36% केवळ मराठा समाजाला आहे। पुढचं टेबल त्यांचं असं आहे की जे कलेक्टर आहेत, IPS आहेत, 16% मराठा IAS आहेत, 28% IPS मराठा आहेत, 18% IF मराठा आहेत। मंत्रालयामध्ये सुद्धा 54% मराठा समाजाचे आहेत। आम्हाला 27% आरक्षण आहे, पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त 9.5% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे। आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या, अगोदर आमचं आरक्षण भरा, यासाठी आमचा लढा आहे। अरे लहान लहान समाज आहेत, त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत, 27% ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातोय काय काय ते काय लाडू पेढे काय खायला, हा एकटा खातोय। तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी, खा तिकडे। विमुक्त जाती 3% त्याच्यामध्ये आहेत, 27% मध्ये बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, रामोशी 14 जाती आहेत। त्याच्यानंतर भटका, गोसावी, बेलदार, भराडी 37 जाती आहेत, 38% त्यांना दिले। धनगर समाज आणि तत्सम जातींना 3.5%, वंजारी समाजाला 2%, गोवारी समाजाला 2% आणि आता राहिले 17%, 334 जाती त्याच्यामध्ये आहे। हे जर सगळे आले खोटं कुणबी घेऊन इथे, एक लक्षात ठेवा, हे ब्रॅकेट जे आहेत ना ते सुद्धा तोडले जाते आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून, याच्या पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे। तुमचा आमचा एक सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं, कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते आहे की त्यांना त्रास आणि सगळ्यांना त्रास आहे। तो धनगर समाजाला आहे, वंजारी समाजाला आहे, NT ला आहे, सगळ्यांना आहे तो त्रास। जिल्हा परिषद सोडा, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगे आमची लायकी काढतो, काही बोलतो। तो मला बोलतो तो येवल्याचा काय एडपाट आहे म्हणतो, येवल्याचा एडपाट। काय सांगायचं याला? एक म्हण आहे, आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला, म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला। काही बोलतोय? अरे आमची लायकी तू काय पाहतोस? माझ्याकडे जो MPSCचा जो रिपोर्ट आहे, ओपन मध्ये 106 मार्काला कट ऑफ आहे, OBCचा कट ऑफ 106.5 ला आहे। OBC 0.5 ने पुढे आहोत। VJNT मध्ये सुद्धा 106.5 आहे, धनगर समाज सुद्धा 106.5 आहे, वंजारी सुद्धा तसेच आहे। आमची लायकी नाही, तुम्ही आमची लायकी काढता। आमची मुलं हुशार आहेत, त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे। ओपन मध्ये सुद्धा जे आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त OBCची जी मुलं जी आहेत हुशार आहेत। पण आजकाल काय चाललंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय शिवाजी जय भवानी म्हणायचं,
तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, आणि आमच्यावर हल्ले करायचे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही. छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो, लक्षात ठेवा. आणि ते मावळे आम्ही लोक आहोत. मावळ्यांचं सैन्य लढलं असं छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे. त्याच्यामध्ये सगळे होते ना. मराठा होते, तसे रामोशी होते, आगरी होते, कोळी होते, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी